मुरा नावाच्या एका मेंढपाळाच्या बाईने, मेंढपाळ बाईने मुरा तिचं नाव, तिनं जर आपला पोरगा चाणक्याला दिला नसताना ही भारतीय संस्कृती सनातन परंपरा तेव्हाच ख्रिश्चन होऊन बसली असती. पण एक मुरा नावाची बाई आली, चाणक्य, चनकाचा पोरगा चाणक्य, त्याने खेळता खेळता पोरगा निवडला. अरे याच्यामध्ये समरसतेनं, शौर्याने आणि संघटित जग करून, देश करून एक कार्य करण्याची धमक आहे. लहानपणीच ओळखली चुनूक त्याची. त्याच्या आईच्या दारात गेला तो ब्राह्मण, गेल्यानंतर त्या आईला माते भिक्षान दे. त्या बाईनं ठरल्याप्रमाणे धान्य आणलं पठाडे महाराज. त्याने धान्य नाही घेतलं, मला धान्य नको बाबा, मी पैसा नाही देऊ शकतो, वस्त्र देऊ, एखादं वस्त्र नको. मग तुला पाहिजे काय बाबा? माई तू एकच गोष्ट मला पाहिजे, मला तुझा मुलगा पाहिजे. बरं, तिला तो एकुलता एक होता. ती सुद्धा परित्यक्ता होती, विस्तार करत नाही त्या शब्दाचा. कोण होती ती? परित्यक्ता होती. भावाच्या घरी राहत होती, परित्यक्ता होती. मला एकच दक्षिणा पाहिजे, मला दीक्षा पाहिजे, मला तुझा मुलगा पाहिजे. आता कोणती आई एकुलता एक मुलगा एखाद्या संन्यासाला देईल, एखाद्या ब्राह्मणाला देईल? हो, कोणती आई आहे? पण तुझ्या एकटीच्या समर्पणानं. हो, ऐकलं का? तिथे एक वाक्य लय गोड आहे, मी जिथं वाचलं ना, तू सामान्य आई नाहीयेस, तू एका संभावनेला संपन्न करण्याची कुवत तुझ्या कुशीत आहे म्हणे. शब्द किती गोड आहे सर. एक संभावनेला संपन्न करण्याची कुवत तुझ्या कुशीत आहे. आणि ती बाई हो म्हटली. पण बाबा माझं काळजी करू नको आई, जरी शिष्य माझा असला याचा सगळा प्रचार मी तुझ्या नावानं करील, सगळं जग तुझ्या नावाने ओळखील, सगळ्या जगाला ओळख या पोराची. चाणक्याचा पोरगा चंद्रगुप्त नंतर, पण चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य आडनाव आहे ना, मौर्य. आता त्याचा अपभ्रष्ट रूप आहे मोरे. त्याचा अपभ्रष्ट रूप काय आहे? मोरे. ह्या मोरेमध्ये मूळ शब्द, याचं मूळ हे शब्द आहे, आडनाव आहे मौर्य. आणि मौर्य काय? मुरेचा पोरगा. हो, जसं द्रुपदाची म्हणून द्रौपदी, वसुदेवाचा वासुदेव, चणकाचा चाणक्य, तसा मुरेचा मौर्य प्रसिद्ध झाला. आणि देशाकरता एक समर्पित एका मातेनं मुलगा केला. हे सांगत असताना माझं हृदय हालतंय. हे विधान मी करू की नाही असं मला वाटायला लागले. मला याची जाण आहे. आज संप्रदायाकडे मृदंगाला खूप पकवाजाला फार पर्याय आहेत. आबा खूप पर्याय आहेत पकवाजाला आज आमच्याकडे. आम्हाला गायनाकरता पर्याय आहेत, गायकाकरता पर्याय आहेत, कीर्तनकार तर एवढे आहेत त्याचं माप नाही. पण अजूनही एखाद्या शास्त्र संपन्न संस्काराच्या गावाला प्रश्न पडतोय, कीर्तन ठेवावी कोणाची? ही किती मोठी शोकांतिक आहे. जिथे लाखांनी पर्याय उपलब्ध आहेत तिथे 8 कीर्तनकार निवडणं अवघड झालंय. समाज खूप आहे, कॅमेरे आहेत. हे बोलण्याचं माझं वय नाही, पण माझी भावना मी व्यक्त करतोय. लाखांना कीर्तनकार आहेत, पण 7 दिवसात कीर्तन कोणाकोणाची ठेवावी हा प्रश्न जर एखाद्या चांगल्या सुसंस्कारी गावाला पडत असेल तर आम्ही काही वारकरी संप्रदायाची प्रगती केली नाही. आम्ही संख्येने वाढलो, पण एखाद्या मातेनं मुरा व्हायला पाहिजे. आता हो, आता तिने संप्रदायात मुलगा कीर्तनकार व्हायचा म्हणून पाठवू नका लवकर. हा गायक झाला पाहिजे, हा वादक झाला पाहिजे. ह्या भावना थोड्या कमी करा. आता एक पोरगा असा द्या की तो संप्रदायाची तत्व प्रणाली, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हस्तगत करून पुढच्या पिढी करता सांभाळून ठेवील असा पोरगा आम्हाला पाहिजे. धाडसानं बोलतोय मी, धाडसानं. याच्यात एकही वाक्य अतिशोक्तीचं नाही. आज महाराष्ट्रात जर कोणाला संप्रदायाच्या तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान, संप्रदायाची निष्ठा यानं विद्यार्थी घडवायचा असेल तर आमच्या समोर एकच पर्याय, ते म्हणजे हनुमान महाराजाचं गुरुकुल आहे. गुरुकुल आहे. कारण काय, जोपर्यंत भविष्याचा विचार आम्ही करणार नाहीत. सध्या इराणचं युद्ध चालू आहे. 2 मिनिटात सांग. आपलं इराण आणि इस्रायलचं, माफ करा, इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. मध्यस्थी म्हणा, सपोर्ट म्हणा, अमेरिकेचा आहे. सगळ्या कुवेत देशातून येणार, आपलं त्या भागातल्या देशातून येणारं कच्चं तेल,
LPG सगळं थांबलंय जरा, सगळं जग त्रस्त आहे. तुमच्या माहितीच तो सांगतो, सगळ्या जगातल्या देशामध्ये काही देशात 14%, काही देशात 20%, काही देशात 40% डिझेल पेट्रोलचे भाव वाढले. पण भारतानं वाढवले नाही. त्याचं कारण काय? जुन्या काळातच एक धोरणी विचार केला. तो कोणता? विद्युतीकरण आणि इथेनॉल. शब्द काय? विद्युतीकरण. रेल्वेचं काय करून टाकलं? विद्युती करून टाकलं. बऱ्याच बस सुद्धा काय आणल्या? विद्युतवर चार्जिंगच्या बस आणल्या, चार्जिंगच्या 4 व्हीलर आणल्या, चार्जिंगच्या 2 व्हीलर आणल्या. हा एक पर्याय. आणि पुन्हा ती विद्युत निर्माण करण्याकरता सोलर ऊर्जा. तुम्ही अजून पाहा 5-10 वर्षामध्ये सोलरचा जेवढा प्रचार प्रसार झाला तेवढा आधी नाही झाला. म्हणजे उत्पन्नाचे आपल्याकडे औष्णिक विद्युत केंद्र, कोळशापासून वीज, पुन्हा पाण्यापासून वीज, आणि आता तिसरा सोर्स काय केला? सोलर सिस्टीम, यापासून वीज. आणि आपल्या देशाने विद्युतीकरण जे वाढवलं आणि इथेनॉल याचं उत्पन्न या मधल्या काळात जे वाढवलं, त्यामुळे आज आम्हाला आहे त्या दरात डिझेल पेट्रोल भेटते. ध्यानात ठेवा. भविष्याचा विचार केला नाही आणि भविष्याचा विचार करून चालत नाही. वर्तमानात त्या दृष्टीने आपण पावलं उचलले नाही तर भविष्य फार कठीण आहे. संप्रदायाचं भविष्य घडवायचं असेल तर आम्हाला हे विद्यार्थी घडवावेच लागतील. हे ध्यानात ठेवा. असो, माझ्या पोटतिडकीचा विषय आहे, त्याकरता मी तुमचे 5 मिनिटं घेतले. मी तुमचे 5 मिनिटं एवढ्या करता घेतले की संप्रदायाचे भविष्य म्हणून घेतले. आदरणीय महाराज आहेत, ज्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, असे आमचे ज्ञानेश्वर महाराज गोरे, त्यांची उपस्थिती आहे. भजन क्षेत्रातील फार दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. हो, ऐकलं का? माझ्या दोन्ही बाजूनं वाजवायला आबा, खंडू आबा, विठ्ठल आबा, आणि गाणारे तो तोबा तोबा. वारकरी संप्रदायाचा तरल, सुंदर, निर्मळ आवाज म्हणजे आमचे कुंदन महाराज आणि किशोर महाराज या ठिकाणी आहेत. अजून सगळीच गुरुबंधू मंडळी आहेत. सगळ्यांचं नाव उल्लेख मला करता येणार नाही. सगळ्यांविषयी सद्भाव नक्की व्यक्त करेन, कारण माझ्या बुद्धीत एक दोष आहे, मला नाव ध्यानात राहत नाही. एखादी व्यक्ती अनेक वेळा जरी भेटली तर माझ्या काय ध्यानात राहत नाही? नाव ध्यानात राहत नाही. हे नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी फार मोठी किंमत मोजली. एवढ्यासाठी मी लग्न केलं नाही. समजा उद्या मला कोणी म्हणलं नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही. ही अडचण आहे. ते नाव घेण्याच्या कटाळ्यापोटीच मी लग्न केलं नाही. पण तुम्हा सर्व महाराज मंडळी बद्दल माझ्या अंतःकरणात फार आदर आहे. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अगदी थोडक्यामध्ये चिंतन सेवेला पूर्णत्वाकडे नेतो. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा एक अभंग आपण चिंतनात निवडलाय, ज्यामध्ये संत कृपेने झालेल्या स्थित्यंतराचा परिहार आहे. आपल्या जीवनाचे संत कृपेने स्थित्यंतर झालं, त्या स्थित्यंतराचा काय आहे? परिहार. ऐका मंडळी, बदल प्रत्येक जीवाला आवडतो. माणसाला बदल असावा वाटतो. तेच कपडे घालून कंटाळा आला की माणसाला काय वाटतं? कपड्यात काय झाला पाहिजे? बदल. तेच घरात राहून कंटाळा आला की माणसाला घरात काय झालं पाहिजे वाटतं? बोला की बदल. तेच जेवण रोज भेटू लागलं की वाटतं आता जेवणात काय झाला पाहिजे? बोला की बदल. बायको फारच शिव्या देऊ लागली, काय वाटतं? नाही, तुम्ही पूर्ण ऐकून घेत नाही. तिच्याही स्वभावात बदल झाला पाहिजे असं म्हणायचं होतं मला. तू लगेच बायको बदलायच्या नादी लागले. तसले धंदे चांगले नाही, तसले धंदे चांगले नाही. जीवनामध्ये काय पाहिजे? बदल पाहिजे. आहे त्या स्थितीपासून वेगळं जीवन जगणं हा जीवाचा काय आहे? स्वभाव आहे. पण बदल 2 प्रकारचे. आहे त्या स्थितीपासून वर जाणं हाही बदलच आहे, आणि आहे त्या स्थितीपासून खाली येणं हाही बदलच आहे. शास्त्रीय शब्दाची योजना आहे किंवा त्या शब्दाला धरूनच ते शब्द प्रवृत्त आहेत. हो, आहे त्या बदलापासून वर जाण्याच्या बदलाला उद्धार शब्द आहे, आणि आहे त्या स्थितीपासून खाली होणाऱ्या बदलाला पतन शब्द आहे. आहे त्या स्थितीपासून वर जाणं हा काय आहे? उद्धार आहे. हा उद्धार आहे. आणि आहे त्या स्थितीपासून खाली येणं, पतपतती, बरोबर का शब्द धातू त्यातला, खाली येणं, हे काय आहे? पतन आहे. माणसाच्या जीवनात उद्धार हाही बदलच आहे आणि पतन हाही बदलच आहे. पण ऐकलं का मंडळी, माणसानं बदल ऊर्ध्वगामी केले पाहिजे. आहे त्या स्थितीपासून वर आलं पाहिजे. हो, ज्याचा 10,000 रुपये इन्कम आहे त्याने 20,000वर गेलं पाहिजे का 5,000वर आलं पाहिजे? आहे त्या स्थितीतून वर गेलं पाहिजे, है की नाही? पण हे उद्धारात्मक बदल सुद्धा 2 प्रकारचे.
माणसाला जे ऊर्ध्वगामी बदल आहेत ना, त्या दोन प्रकारचे आहेत. काही परिस्थितीनं बदलण्याकरता धडपड करतायत. अर्थात गुरुवर्य संदीपान दादांचं उद्या कीर्तन आहे, दादांचंच एक वाक्य आहे मला फार भावतं. व्यवहारातली माणसं आमच्या परिस्थितीत बदल झाला पाहिजे, व्यवस्थेत बदल झाला पाहिजे याची अपेक्षा करतात. पण मानवी जीवन व्यवस्था बदलण्याकरता नाही, मानवी जीवन अवस्था बदलण्याकरता ध्यानात. आणि तुम्हाला अजून सांग, सायकोलॉजी ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात, काय सांगतो मी, सायकोलॉजी ज्याला इंग्रजीत काय म्हणतात, मानसशास्त्र. बघा तुम्ही, माणूस व्यवस्थेनं किती पुढं पुढे गेला ना, कुठंतरी हात टेकावीच लागतात माणसाला. पण व्यवस्थेचा बदल हा स्थायी बदल होऊ शकत नाही. व्यवस्थेचं परिवर्तन जरा एक शब्द प्रॉपर होऊ शकत नाही, बदलतो. कारण माणसाची व्यवस्थेच्या बाबतीत कसं असतं, एक बदल केलं की माणसाला दुसऱ्या व्यवस्थेची अपेक्षा निर्माण होते आणि व्यवस्था माणसाला कुठेतरी हात टेकायला लावते. याला मी उदाहरण सांगतो, तेच सांगतो आता. उदाहरण काय, मला गरम होत आहे, फॅन लावा. म्हणजे मी आता या परिस्थितीवर कशानं मात केली, व्यवस्थेनं. फॅन लावा, अर्धा पाऊण तास फॅन चालला, पुन्हा बंद पडला. काय झालं रे, लाईट गेली. जनरेटर लावा, परत 1-1.5 तास चालला, पुन्हा बंद पडला. काय झालं रे, डिझेल संपलं. जा घेऊन या रे, पुन्हा व्यवस्थेच्याच नादी लागला. गेलेला म्हटला डिझेल बंद आहे, आलंच नाही म्हणे इराणच्या युद्धामुळे. पुढं काय करावं लागतं, तिथं परिस्थितीला हात टेकावी लागतात. आणि मानसशास्त्रीय विचार असा आहे, आपलं मन असं आहे, उपकरण जेव्हा उपयोगात येतं तेव्हा ते उपकरण तेवढा आनंद देत नाही जेवढं दुःख जेव्हा ते उपकरण उपयोगात येत नाही तेव्हा होतं. वाक्य किचकट आहे, आता बोललेली केलेली व्याख्या थोडी किचकट आहे, पण याला मी उदाहरणं दिले ना तुम्हाला ते एकदम स्पष्ट होणार आहे. बघा, गाडीच नसली तेवढा त्रास होत नाही, पण गाडी असून चालत नसली की लई त्रास होतो. फॅनच नाही तेवढा त्रास होत नाही, पण फॅन असताना सुद्धा चालत नसला की जास्त त्रास होतो. एकदम जवळचं उदाहरण देऊ का, नित्य परिचयाचं. फोन लागलाच नाही त्रास होत नाही, पण लागून जर उचलला नाही, काय झालं असं, कसं झालं असं, नेमकं काय झालं असे, हे मानसशास्त्रीय विचार आहे महाराज. मानसशास्त्रीय विचार आहे. माणसाला व्यवस्था कुठंतरी हात टेकायला लावते. ह्या माता मौल्यांचा शब्द एक लय गोड आहे, त्या माता मौल्यांचा. त्याच्या आधी मला या माता मौल्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. आहे 1 2 थोड्याफार आहेत, घ्या हात खाली. फक्त आता मला एक सांगा, तुम्हाला निगमानंद बाबाची शपथ आहे, हनुमंतरायची शपथ आहे, तुम्ही हात मनानं वर केलाय का सुनाच्या धाकानं केलाय तेवढं सांगा. मनानं केला असेल तर आनंदच आहे, मला समाधान आहे त्याच्यामध्ये. पण बाई सप्त्यात घरी जाऊन कर्कसा होण्यापेक्षा हात वर केलेला बरं, असं नसावं एवढं. त्या खांबाजवळ एक बाई आहे, मला त्या माता मौलीचं नाव माहित नाही आबा. ती बाई हात वर करू लागली, पण शेजारच्या बाईने करू दिला नाही तिला. नॉर्मली हात खाली, चट माहिती तुझ्या घरचे, त्या कोपऱ्यातली मावशी, मला नाव माहित नाही तर सांगितलं असतं. मग अशी सून मिळाली. सूत्र न जुळणारा नवरा मिळाला, सूत्र न जुळणारी सासू मिळाली. तर माता मौल्याच्या तोंडात एक शब्द असतो, काय करावं माय, नशिबी पडलं धोड आणि हसून करावं गोड. मला या वाक्यातून काय सांगायचंय, व्यवस्थेचा हात टेकला की माणसाला एखाद्या अवस्थेवर, अर्थात एका विचारावरच यावं लागतं. हे तुम्हाला व्यवस्थेचं सांगितलं. आता अवस्थेचं सांग. अवस्था म्हणजे काय, आपल्या विचाराची धारणा एखाद्या विशिष्ट विचाराच्या उंचीवर करणं, हेच अवस्था आहे. अवस्था म्हणजे काय, मी देह आहे, ही बुद्धी जाऊन मी परमात्मा आहे, ह्या विचारधारेच्या उंचीवर येणं. वेगळी अवस्था काय, इंद्रियांना इंद्रिय विषयाची जी रुची आहे तिथून बाजूला काढून त्याला भजनाकडे लावणं, हीच काय आहे, एक विचाराची उंची म्हणजे अवस्था आहे. अवस्था म्हणजे एक उंची नाहीये की तेवढे डोंगर चढलं की ती प्राप्त झाली, असं नाहीये. ते विचाराच्या उंचीचा एक टप्पा आहे. हो, विहित निषेध काही आवडायला लागलं, पामर आहे. निषेधाचा त्याग घडला, विहितात प्रेम जडलं, विहित विषयामध्ये रुची निर्माण होऊ लागली,
विषय येतो. विहित नको, निषिद्ध नको, आता विषयच नको. या विषयाच्या पलीकडे जाऊन तो परमात्मा पाहिजे अशी विचारधारणा झाली, ती जिज्ञासा आहे, तो जिज्ञासू आहे. आणि जेव्हा त्या ध्येयाला प्राप्त केलं आणि तिथं सगळंच संपून जातं, इथं मुक्त अवस्था आहे. म्हणून अवस्था ही घटना नाही, अवस्था एक विचाराची उंची, विचाराची उंची. मी घटना सांगत असतो या दृष्टीने. अवस्था म्हणजे कसा विचार आहे. कुंदन महाराज आहे तिथे, कुंदन महाराजांना सहवास घडलाय. चव्हाण माऊली, आमचे गोरे माऊली, आबा, या सगळ्या मंडळींनी त्यांच्या सहवासात आपण भजन केलंय. वैकुंठवासी गुरुवर्य गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे. घडली घटना सांगतो तुम्हाला. पंढरपूरला बाबा यशवंत भुवनामध्ये राहायचे. अंकुश बाबा तुम्ही बी होते चातुर्मासला बाबाकडे बाबा. तर ते यशवंत भुवनामध्ये त्यांचा मठ आहे ना, मठाची लांबी रुंदी 40x90चा मठ. बरं, मठाला एकही खिडकी नाही, ह्या जाड जाड भिंती जुन्यातल्या. हो बरं, रामराव महाराज ढोक यांचं कीर्तन, कार्तिक आषाढ शुद्ध द्वादशी, दमट वातावरण, 3 मजले फुल, हवा याला फक्त दरवाजाचा सोर्स. पण लोक गर्दी करू लागली म्हणून तोही लावून टाकलेला. पूर्ण गरम वातावरण झालं, प्रेशर कुकरच. बरं, त्या 3 मजल्यात एकच फॅन होता ढोक महाराजाच्या डोक्यावर, आणि तोही फॅन आबा विलंबित 1 तालाच्या मात्रा मोजू लागला. पण त्या विलंबित 1 तालाच्या मात्रा मोजत होता. त्या फॅनकडे पाहिले की मला भास व्हायचा, बाजीराव मस्तानीच्या महालातला काढला नितच आणून लावला का काय कोणा, एवढा जुना पांघर. आणि मी आमचे गुरुवारी रामचंद्र बाबा बोधे त्यांच्या शेजारी टाळ घेऊन उभा. बरं, लोकांना गरमी येते, गरमी होती, मलाही गरमी होते, लोकांनाही घाम येतो, मलाही घाम येतो. पण मला फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे. तुम्हाला फक्त गरमीचा घाम आहे, मला गरमी व चरबीचा घाम. आणि मी बाबाच्या शेजारी गरम होत होतं. मी बाबाला म्हटलं, बाबा बाबा गरम होतंय का. आता बाबाची स्टाईल सगळ्याला माहिती, असा टाळ धरलेला फक्त नाही. म्हटलं, बाबा वरच्या रूम मधला टेबल फॅन आणायचा का, फक्त एवढं, काहीच नाही. बरं, माझा स्वार्थ बाबाच्या निमित्तानं येईल आणि माझं भागल, माझा असा देवा शपथ. ताकाला जाऊन भांडं लपून. माझा स्वार्थ काय होता, बाबाच्या नावाने फॅन आणायला लावायचा, आणि मी बाबाच्या शेजारी उभा असल्यामुळे बाबा बरोबर माझे भागून जातं असं मला वाटायचं. पण बाबा नाहीच. म्हणजे बाबा तुम्हाला गरम कसं होत नाही. माऊली, बाबांनी मला उत्तर दिलं, उमेश बुवा राहू द्या म्हणे, आईच्या गर्भापेक्षा लय बरं आहे. मला 1 मिनिटात गरम व्हायचं थांबलं. कारण काय, ही व्यवस्था नाही, ही अवस्था आहे. व्यवस्था माणसाला कुठंतरी हात टेकायला लावते, पण माणूस एकदा अवस्थेवर गेला की मग वाजता तो न लगे वारा, क्षीरसागरा शयन, क्षीरसागरा शयन, क्षीरसागरा शयन. निर्याणाच्या प्रकरणातला स्वामीजी शेवटचा अभंग आहे. देवाने मला काय दिलं, कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. आता मी त्या अधिष्ठानावर गेलो ना, आता वाजता तो न लगे वारा. आता जगातून येणारे मग ते माणसाला वारा कधी गारच येतो असं नाही, गरमही वारा येतो. हो, आला शीतल शांतीचा वारा. सद्गुरूच्या कृपामृताने येणारा वारा कोणता, शीतल शांतीचा वारा. सद्गुरूच्या कृपेचा वारा कसा शांत असतो. ती ज्ञानेश्वरीतली 12व्या अध्यायातली ती ओवी वाचली की अंगावर काटा येतो महाराज. काय सद्गुरु कृपेचा ओलावा असतो. ज्ञानोबाची ओवी कशी आहे, तुमची दिठी वियेचे ओले, तुमची दिठी वियेचे ओले
शब्द किती रूपक किती गोड केले पहा. तुमची डोळा जो वितो त्यांच्या डोळ्यातून काय ते कृपा, आणि तुमच्या कृपामृताने सासीन नले प्रसन्नतेचे मळे. हो, नव्या अध्यायात. हा, नव्याच्या, हा मला वाटतं जय जय वो तरी अवधान एकले दिजे. हा, त्याच्या खाली तुमची दिठीवियेचे ओले, तुमच्या दिठीतून प्रसवलेल्या ओल्यावानं झालं काय, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. पण ती सावली देखुनी लोळे श्रांतचे. पण त्या सावलीमध्ये लोळतो ओलावाय, त्या कृपेचा ओलावाय. आणि त्रिविध अग्नीचा लागला ओनवा, ज्ञानोबराचीच भाषा आहे. त्रिविध तापाचा गरम वारा. पण आम्ही आता अशा अवस्थेवर गेलो, आता आम्हाला सुखाचा थंड वाराही नाही आणि दुःखाचा गरम वारा नाही. आम्ही सुखा आणि दुःखा म्हणे वेगळ आम्ही तुका या अवस्थेवर गेलो. ही अवस्था आहे ती. त्या उंचीवर जायचंय. सुखी होणं पुरुषार्थ नाही, दुःखी राहणं तर नाहीच नाही. सुख दुःखाच्या पलीकडे जाणं पुरुषार्थ आहे, हे ध्यानात ठेवा. अशा अवस्थेवर आम्ही गेलो. ही अवस्था फार महत्वाची आहे. व्यवस्थेमध्ये अडचणी येतात, अवस्थेत बदल झाला पाहिजे. आणि ऐकलं का, अवस्थेत बदल हा, व्यवस्थेत बदल माणसाला प्रारब्धानाने प्रयत्नाने होतो. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिषे, संपत्ती जाता पैसे घररिगी, हे परिवर्तन होतं माणसाला प्रारब्धान आणि प्रयत्नाने. पण एक परिवर्तन जे अवस्थेचं परिवर्तन आहे ते कृपेनेच होतं, आणि ते सद्गुरूच्या कृपेने होतं. लय गोड. काही ओव्या म्हणून जातो. हो, ते आगा कागा हे बारीक बारीक शब्द चुकतात बरं, माझे मदत करा. अविद्येची निदान, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे नि नावे. पुढे शब्द काय, गुरु कृपेचे नि थावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. हो, जाग केलं. आता ऐका, अशाच अर्थानं अजून पुढच्या 4-5 ओव्यात, तिथं नाही दुसरीकडे. आगा अज्ञानाची निदा, जो घोरत होता बदबदा. हो ना, लय गाढ झोपला होता. आज आत्मविस्मृतीची करी निद्रा जेत. हो, ज्ञानोबरा म्हणतात तो झोपला होता आणि घोरत कसा होता, बदबदा. घोरण्याचे सुद्धा प्रकार आहेत. हो, बदबदा घोरणं काय असतं मी अनुभवलेलं. आमच्या दिंडीमध्ये एक तुळसवाली होती, मयापेक्षा 1.5 पट होती. आणि आमच्या दिंडीत विनेकरी होता, तो मया खालो खालो होता. आम्ही ज्येष्ठवारीला चालत येत होतो, सासवडला एवढा पाऊस आला, रामेश्वर महाराज एवढा पाऊस आला. मग ते मंदिरात राहायला जागा नाही. म्हणजे एका मंगल कार्यालयावाला काय म्हटला, महाराज आमचा डोम रिकामा आहे, झोपा. त्या रिकाम्या डोमात आम्ही सगळे झोपायला गेलो, पण 2घच झोपले होते, बाकी सगळे जागेच होते. लक्षात आलं तुमच्या? या बाजूला तुळसवाली आणि त्या बाजूला विनेकरी. ते दोघं असे घोरत होते, महाराज मी तर म्हणत होतो कोणत्या कंपनीचा डीजे कोणाला माहित. डीजे इतके घोरत होते, भयान. राम राम राम, सगळी दिंडी जागी होती, ते दोघं झोपले होते. जो घोरत होता बदबदा, की तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इलाकी. आता स्वरूपाच्या ठिकाणी तो काय झाला, जागा झाला. पुढचे परिणाम आहे का आता त्याचे. आता बुद्धी भेदाचा आरिसा, तया हातोनी पडिला विरेशा, की तो प्रतिमुखा भासा मुकला. तो भाव काय ऐकलं का, बिंबन प्रतिबिंब 2 नाहीच आहेत. आरशाची उपाधी मदत आली म्हणून प्रतिबिंबामुळे बिंबाच्या ठिकाणी बिंब भाव आहे. एरवी बिंबाच्या ठिकाणी बिंब भाव तरी आहे का, नाही. मध्यंतरी आरशाची उपाधी आली, या तो प्रतिबिंब दिसू लागलं म्हणून या बिंबाच्या ठिकाणी बिंबी भाव आला. नाही तर बिंबही नाही प्रतिबिंब नाही. पण आरसा काय करतो, आरसा माणसाला काय करतो, आपलं प्रतिबिंब दाखवून स्वतःच्या ठिकाणी बिंबी धर्म बिंबवतो. झालं काय, सद्गुरूच्या कृपेने आरसा फुटला. पण कोणता, बुद्धी भेदाचा आरसा. बुद्धीचं द्वैत निर्माण करते. बुद्धीच स्वतःच्या ठिकाणी भोक्तृत्व घेते, तर विषयाच्या ठिकाणी भोक्तव्य देते. भोग्य म्हणते, स्वतःला भोक्ता समजते. बुद्धीच स्वतःला दृष्टा म्हणते, तेव्हा हे दृश्य आहे. बुद्धी जेव्हा स्वतःला ज्ञाता म्हणते, तेव्हा हे ज्ञेय आहे. भेद कोणी निर्माण केला, बुद्धीने. आणि मग सद्गुरूच्या कृपेने काय होतं म्हटले, ती भेद निर्माण करणारी बुद्धीचा आरसाच फुटला. आणि एकदा आरसा फुटला, मग काय,
त्यासाठी वेदांतात एक दृष्टांत फार गोड आहे. 5 मिनिटं जातील, सांगू का? धुमेगावकर, हा, कसे मुक्कादमाला विचारल्याशिवाय कोयता कसा उचलू. लय गोड दृष्टांत. एका गावात यात्रा होती, भली मोठी यात्रा, आणि एक शेतकरी गेला. कुठे महाराज? त्या यात्रेत गेला. तर त्या यात्रेत आरशाचं दुकान आलं, भले मोठे मोठे आरसे, पण या बिचारीने आयुष्यात कधी आरसा पाहिला नव्हता. आणि गेल्याबरोबर त्या मोठ्या आरशात त्याला स्वतःच काय दिसलं, पण याने आयुष्यात आरसा पाहिला नव्हता. ह्याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं. आणि आपली संस्कृती अशी आहे, ओळख असो अथवा नसो, नजराला नजर झाली की आपण काय म्हणतो? राम राम. अहो राम राम, अहो राम राम म्हणलो मी. ओळख असू नाही तर नसो, पण नजराला नजर झाली की राम राम, अहो राम राम, राम राम, राम राम, राम राम. ह्याच्याच प्रतिबिंबानं प्रति राम राम केला. आणि ह्याला वाटलो काय पाहुणा माणूसकीच आहे. त्या दुकानदाराला म्हटला, दुकानदार, हा पाहुणा चहा प्यायला नेऊ का? कोणाला? स्वतःच्याच प्रतिबिंबाला. दुकानदाराला आरसा खपण्याशी मतलब. मग कोणी सप्त्यात ठेवू द्या, नाही तर कोणी बिरबिराच्या उद्घाटनाला ठेवू द्या. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद, ज्यांच्या लक्षात नाही आलं त्यांना दंडवत आहे माझ्या. ह्याला पाकिटाशी मतलब. आपलं माफ करा, आता लक्षात आलं ह्याच्या आता काय करू मी तरी. आरसा विकण्याशी मतलब. तो म्हटला इकडे पहा, 50 रुपये द्या, पाहुणा कुठे येणे. 50 रुपये घेतले, त्यानं तो आरसा कुठे आणला? आता आपल्या दृष्टीने आरसा, पण त्याच्या दृष्टीनं कोण? पाहुणा. त्यानं घरामध्ये ठेवला. बाहेर जायचा की घरात जाऊन बघायचा, बाहेर जायचा की लगेच घरात जायचा. कोणाला बघायचा? त्या पाहुण्याला. बायको म्हणजे घरात घडी घडी का चाललाय. तो बाहेर गेला की बायको आत गेली. बरं, हिने आयुष्यात कधी आरसा पाहिलेला नव्हता. इथं फुल रेंज आहे, 5G दिसती इथं. फुल रेंज आहे, फुल. हिने आयुष्यात काय पाहिलेला नव्हता? आरसा. आता हिला गेल्यावर हिला काय दिसेल? तिचं चित्र. बाहेर आले, भांडे चापटायला लागले. मी अशी तशी कान उगाच नाही, कोणाचा हात धरून आली कान, मी बी मोठ्या घरची आहे, मी बी गव्हाण्याची. आपलं आता माझ्या भावाला फोन करते ना, आता मला घेऊन ये. सासू म्हणल्या का तुला झालं काय आरडायला ओरडायला? बघा म्हणे पोराची करतो. आणि काय, मी असताना घरात आणून ठेवले म्हणे. कोण? बघा तुम्ही. तरी सकाळपासून म्हणते घडी घडी घरात का चाललाय, ह्या टवळीच्या नादी लागलाय. नाही म्हातारी म्हणली नाही नाही, माझ्या दुधावर माझा विश्वास आहे म्हणली. म्हातारी काठी टेकीत टेकीत गेली. बरं, म्हातारीने बी कधी आरसा पाहिलेला नव्हता. आता म्हातारीला काय दिसलं? म्हातारी, ती म्हातारी त्या म्हातारी, बाई बरे आहेत ना? बाई माय बरी आहे ना? हां बरी आहे, बरी. बाहेर आली. सुनाची सासूची भांडण. ही म्हणायची म्हातारी आहे. म्हणले सख्या मायबापाला कोणी सांभाळा ना, कोण्या तरी निराधार म्हातारीला माझ्या लेकाने घरात आणलं, तर ही माझ्या लेकरावर नाव घेते, तुफान घेते. ही लागली भांडायला. ती म्हणायची बाई आणि ही म्हणायची म्हातारी. म्हातार म्हणलं तुम्हाला झालं काय? गबासाव तुम्ही. कोणाला बी ऐकावत लागत, फक्त आपण ऐकत नाही. बिलकुल बायकोच ऐकत नाही. त्याचं कारण आहे बायकोच नाही. समजा तुम्हाला बायकोच ऐकावं लागत का? म्हणून धाकाने एवढा वाळून गेला महा चोपदार. चला इकडं बघ, ऐक माझ्याकडे बघा. मात्र ग बसाव. अहो बघा ना, निराधार म्हातारीला आधार दिला, ही म्हणते असं असं. म्हातारा मी बघून येतो. म्हातारा आत गेलं. आता म्हाताऱ्याने बी आयुष्यात आरसा पाहिलेला नव्हता. आता म्हाताऱ्याला कोण दिसलं? म्हातारा. त्याने लगेच म्हणला राम राम बाबा. अहो राम राम म्हणलं मी. माझा त्यांचा राम राम झाला आणि तिघाची भांडणं झाली. म्हातारा म्हणायचा म्हातारा आहे, म्हातारी म्हणायची म्हातारी आहे. आणि ती काय म्हणायची? ते मगा म्हणलो ते दृष्टी तशी सृष्टी. तेवढ्यात हा आला आणि म्हणला खरं सांगतो म्हातारा कोण आहे? अरे ते म्हातारी कोण आहे? खरं सांगा ती कोण आहे? तिने मा पाहुणा कुठे मला आधी बघू द्या. त्यानं आरसा आणला.
तिघांच्या ओढात आणि ताबा आरसा तुटला. आता म्हातारा आहे का? आता म्हातारी आहे का? आता पाहुणा आहे का? आणि आता तेवढी पाठ केला का शब्द लगेच? काय हुशार माणसं आहेत. ती तरी आहे का? नाही. हा भेद कोणी निर्माण केला होता? आरशानं. जसा आरसा प्रतिबिंब भाव निर्माण करून बिंब प्रतिबिंब हा भाव निर्माण करतो, तशी बुद्धीच माणसाला जेव्हा ती आत्म्याचा निश्चय करते, ब्रह्म बुद्धी निश्चय आत्मज्ञान, पण जेव्हा तीच बुद्धी विषयाला विषय करते तेव्हा बिंब प्रतिबिंब भोग्य भोगता भाव हा निर्माण करते. पण त्या सद्गुरूच्या कृपेने काय झालं? आता बुद्धिभेदाचा आरिसा आणि त्या हातोनी पडिला विरेशा की तो प्रतिमुखा भासा मुकला. तो पुढची ओवी लय गोड आहे. आता झालं काय सगळं? आता देहांकाराचा वारा वाजो ठेला विरा, आता आत्मविची सागरा जीवेश आहे. आता मात्र त्या आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये तो निमज्जन करतो. आता त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. हो, निंदी कोणी मानी पूजा करे वंद कोने कोणी पूजा करी, पण माझी अवस्था काय? मज हेही नाही मज तेही नाही. दक्षिण उत्तर मारुता आणि मेरू जैसा पंडुसुता तैसा सुखा आणि दुःखा मध्यस्थू जो. अशा अवस्थेवर. आणि ऐकलं का, माणसानं या उंचीवर या अवस्थेवर आल्याशिवाय जगण्याला काय नाहीये, मजा नाही. म्हणून पहा ना, आमच्याकडे जगायला लागणारं सगळं आहे तरी आम्ही सुखी नाहीत, आणि जगायला लागणार तुकोबाराकडे काहीच नाहीत तरी ते सुखी आहेत. का? कारण ती व्यवस्थित अडकलेली माणसं नाहीत, ती अवस्थेवर पोहोचलेली माणसं. बघा, जगायला काय काय लागतं माणसाला? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. हे आपल्याकडे आहे का? नाही आहे. संतांकडे आहे का? नाही. तरी सुखी का? त्या अवस्थेवर ते गेले, त्या अवस्थेवर गेले. पण ही अवस्था एखाद्याला स्वबळाने मिळते. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, पण एखाद्याला, सगळ्याला नाही, सगळ्याला नाही. पण एखाद्याला स्वतःहून जरी प्राप्त झाली त्याला पुन्हा गुरुचा शिक्का मारून घ्यावाच लागतो. उदाहरण देऊ स्वामीजी याला. उदाहरण, 14 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. कोणाला? तुकोबाला. साक्षात्कार झाला. निराकार विठोबा भेटला. निराकार विठोबा आकाराला येऊन भेटला, आणि आकार असणाऱ्या विठोबानं केलं काय? पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धी भेद, जीव शिवा शेज रचिली आनंदे, आणि औटावीय पदी आरोहण. आऊट म्हणजे 3.5व्या मात्रेवर. ही 3.5वी मात्रा कोणती आहे? आकार, उकार, मकार आणि वरचा अमात्र. आकार जागृती, उकार सुषुप्ती, मकार स्वप्न. हा, उलट झालं का? हा, माफ करा. आकार जागृती, उकार स्वप्न, आणि आकार मकार काय? सुषुप्ती, आणि अमात्र तुर्या. आता त्या अवस्थेवर मला नेऊन ठेवलं, तिन्हीच्याही पलीकडे. मग त्या 3 मात्रे 3 गुण घ्या, 3 गुणाच्या पलीकडे 3 अवस्था घ्या, 3 अवस्थेच्या पलीकडे. त्या अवस्थेवर आम्हाला नेऊन ठेवलं, मिळालं. पण तरी सुद्धा गुरुकृपेचा शिक्का मारावाच लागला. म्हणजे तो मोक्ष देईल ज्ञान, माफ करा, म्हणून ती एक ओवी उलटी म्हणतो, आधी सोयीची म्हणतो, उलटी म्हणून अभंगात शिरतो बाबा, त्या जिकून घडल तिकडून. ऐका, समाधान पाहिजे ना. कशी प्रक्रिया सांगितली ज्ञानोबराईने? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूते
ध्रुवानी तिर्म तिर्मम. या श्लोकावर ज्ञानोबाराने जवळ 20-22 पेक्षा जास्त दृष्टांत दिले. पण त्या दृष्टांताचा अभ्यास जर केला ना माऊली, ते नुसते दृष्टांत नाहीत, ते कोण्या तरी शास्त्रातले सिद्धांत आहेत. आता राव ते कटक समाजशास्त्र आहे, सज्जन ते सोयरी समाजशास्त्र आहे, तिथच्याच ओव्या त्या. आता तिथचीच ओवी आहे, गुरु तेथ ज्ञान. बरोबर ना माऊली? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आणि दर्शनी समाधान अति जैसे. याच्या उलट काय करायचं? ज्याला समाधान पाहिजे त्याला आत्मदर्शन घडलं पाहिजे, ज्याला आत्मदर्शन करायचंय त्याला ज्ञान पाहिजे, आणि ज्याला ज्ञान पाहिजे त्याला सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. ही प्रक्रिया आहे. गुरु तेथे ज्ञान, गुरुजवळच ज्ञान आहे. जिथं ज्ञान आहे तिथेच आत्मदर्शन आहे, आणि जिथे आत्मदर्शन आहे तिथंच समाधान आहे. मग याचा विपर्यास, ज्याला समाधान पाहिजे त्याने आत्मदर्शन केलं पाहिजे, आत्मदर्शनाकरता ज्ञान पाहिजे, आणि ज्ञानाकरता तो ज्ञानदान सकरुणू भजिजे गुरु. हो, ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची. संतच जीवाला अवस्थेतून काढून अवस्थेवर नेतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या अवस्थेची मला चटक लागली, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, काही देखता होईन डोळी, सकळा भूती मूर्ती सावडी. ही अवस्था कधी येईल? अवस्थेचा वेद माझ्या हृदयाला लागला, आणि सद्गुरूच्या भेटी करता मी प्रयत्न केले. का संत फुकट भेटत नाही. फुकट या जगात काहीच फुकट भेटत नाही. उगं लोकाला भ्रम आहे, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, आणि तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकाला फुकटचं भेटत. महाराज लोकांना फुकटचं भेटत नाही. कीर्तन झाल्यावर मला भेटन, माझा फेटा उघडून बघा, अख्खा घामानं भिजलाय. घामाचा पैसा आहे हो. सर, हा घाम शब्द जरी वाजा केला तरी फुकट नाही हो. असो, चला मग सद्गुरूच्या भेटी करता काय करावं लागतं? ज्ञानोबाराने सांगितलेली साधना बघू, आणि तुकोबाराने सांगितलेली साधना बघू. तुकोबाराय म्हणतात, सद्गुरूची भेट होण्याकरता अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, साधू भेटी देती तया चितारे, किंवा तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, मग समागम घडे संतांचा. ज्ञानोबारायचा प्रवास फार मोठा आहे. बहुनाम जन्म नाम म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती, स महात्मा सुदुर्लभा. त्याच्यावर बोलताना ज्ञानोबाराय, विषयाची दाट जाडी, काम क्रोधाची सावज त्याच्यामध्ये आहेत. त्याचा पाठलाग चुकडून सद्वासनेच्या पहाडावर यावं लागतं. सद्वासनेच्या पहाडावर जाऊन सज्जनांचा सहवास करावा लागतो. उजू सत्कर्माची वाट धरावी लागते. अप्रवृत्तीचा वाटा चुकवावा लागतो. हे किती दिवस? असं जन्मशताचा वाहतवाना, तो आस्थेच्या न लेची वाहना, तो फळ हेतूचा उगाना कवन चाडी, आयशे शरीर संयोगाची राती, माझी धावत सडिया आयती, तो कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. एवढे कष्ट आजच्या अभंगाला धरून एवढे श्रम केले, तेव्हा तैसीच गुरु कृपा उखा उजळली, मग ज्ञानाची ओतपली पडली, आणि मग साम्याची रिद्धी जोडली, तयाची दृष्टी, हो साम्याची दृष्टी उघडली, तयाची दृष्टी. मग त्या अवस्थेवर, पण कधी? एवढे कष्ट केल्यावर. तुकाराम महाराजांनी सुद्धा एक कष्ट केले, आणि त्या कष्टाचं काय झालं त्याचं कौतुक तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू कामने श्रम केला, 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 तू कामने श्रम केला.
आम्ही श्रम केले, कष्ट केले साधनाचे. त्या अवस्थेवर जाण्याकरता सद्गुरूची गरज आहे. ते भेटण्याकरता आम्ही कष्ट केले आणि झालं काय? तो का म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. वेळ फार कमी आहे माझ्याकडे, जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आता 8 तास घ्यावी लागतील असा माझा अंदाज आहे. कना 8 तास घेतो, मग हिशोबाला आपलं फराळाला बसू नंतर 8 तास घेतो आता.